श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री साम सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुरुष अनादि सिद्ध आनंदवन विलासा माया चक्रचाळका विनाशा अनंतवेशा जगत्पते. जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभर कर्मोच्चक गहना मनोज दहना मनमोहन भक्तवल्लभ तो हिमनगदामाद बाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी सुरधुन विराजित जाती सुमन हारवदजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्रप्रता पारक दक्षमुख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण गोकुल भक्षक निजभक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलाकार दशशत मुख दशशत केर दशशत नेत्र सूर भूसूर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वर्धुनी तीरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरणं व्यालभूषण जो गज दमन अंधकमर्दन ओंकार मलेश्वर अनंत घन मान मद गर्भभंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत वैनाशी दुरित कारण वैश्वानर जो निज जनचित्त चकोर चंद्र वेणुरूपवर महत् पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजरकीर जो निजजन हृदयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो रुद्रारी शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोष अनल शांत करुणाकरक बलाहक जो कामसिंधुर विदारक कंठीरव दानंदगंध त्रिकृपार्णव हिमनगवासी हेमवती धव भीमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरणं निशिदीन गाती अन्माय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन ऋषैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भूजा संतापहरण जोडुनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धाम तुझा वर्णाया महिमा निगमागम अतर्क ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणार्णवागाध थोर तेथे बुद्धी तर्कपोह नारण पावती पार तत्तता कनकाद्री सहित मैदिनींचे व्यजनत करावया ताजवा अनु कोठून व्योम साठवी संपूर्ण ऐसे सांठवण कोठून आणू मैदिनी वसनांचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाश वया आदित्य दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणीपत्र कुधर कज्जल जलधीमशी पात्र सूरद्रुम लेखनी विचित्र करुणे लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय नकोय द्वितीयेचा किशोर इंदू ज्यासी जीर्ण देशी वाहती दीनबंधू तैसी तुझी गुण करुणा सिंधू वर्णित असे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ भीतीत गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केऊ क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक कराव्या साचार तव गुणर नवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषयला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरिणे मी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षर पंडित लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलिविन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद प्राणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्ये शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा भूत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अगाध महिमा असमास दशावतार वर्णिले भारत रामायण
ऐकण्यानं भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदवास शिष्यसुत म्हणे ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्र देणारा श्रीशंकर निजंगी सकळ तीर्थव्रतांचे फळ महामुखांचे श्रेय केवळ देणारा शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलमल नासती सकल यज्ञ माझे जप यज्ञ थोर म्हणाला जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींची फल एकची साचार उत्तरी संसारार्णव प्रापार ब्रह्मादी सूर्य ऋषी ह्याचे जपते दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतक्यांचही संहारक शिवतारक मंत्र जो दृष्टी पुष्टी धृती कारण मुन्निर्जरांचे ह्याचे कल्याण करता मंत्र राज संपूर्ण आगद महिमान वर्णवे नवग्रहांत वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलद्भव कमलाकार अहोरात्री हाजी जपते शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान नक्षत्रांत मंत्र राजक तैसा हा शास्त्र माझी पाशुपत देवा माझे कैलासनाथ कनकाद्री देसा पर्वतांत तैमंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्वचिन्मात्र परब्रह्म ह्याची हिचे तारक मंत्र तीर्थरथांचे संभार आवळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गींचा प्रकाश तरणी अविद्या कारणे दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती श्री शूद्र ही आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करता कार्य जाता बोलता सर्वदाही जपावा शिवमंत्रा ध्वनी पंचानन करणी आकरणिता दोषवारण उभेची सांडती प्राणाने लाख दक्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यांचे निजांगे रक्षित रेणेंद्र आपल्या अंगाची सावली करे पंचवक्त्र अहोरात्र रक्षित आहे मंत्र जापकान लागून शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखी करून घेईजे आदी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वत्र सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुणी मंडित जो मित भाषणे शांत दांत अंगी अमानित्व अधंबित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णनन ब्राह्मण गुरु हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारू करुणी द्यावा प्रीतीने जरी आपणाचे ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीचे कामक्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथेले बहुत परी त्यांची मुख न पाहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले परोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविने तरडा एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र दितला सांगितले भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविने तरणा प्रत्यक्ष येऊन या देव सांगितलं जरी गुह्य भाव तरी तो तन तरीची स्वयमेव गुरुसी शरण नरेगता मोंजी बंधने विना गायत्री मंत्र जपे जो भ्रष्ट अपवित्र वरा विनवराडी समग्र काय व्यर्थ मिळवणे तो वाचक झाला बहुवसपरी त्याचेने चुकते गर्भवास मरणी संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांधस सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप कळायचे असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणे शिव विष्णू क्षेत्र व सुगम पवित्र स्थळी जपावा मंत्र जपावा सप्रेम तरी याची विषयी पुराण उत्तम कथा सांगणे ते ऐका श्रवणी पठणे निज ध्यास आधारे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेचे सर्व पापाचा क्षय होय श्रवण मनने निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादववंशी परमपवित्र दाशर नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणे सर्व राजे देती करभार कर जोडणे नमिती वारंवार त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करुणे किरणे पडली दिसतीचे जेने सत्ता वसन पसरवणे पाला नेली कुंभिनी हे उभारेला यशध्वज जेवी शरद काळींचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जायचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दासीचा स्पर्श न करे कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत स्वरूपाशी तुळजे रोमानात दानशस्त्रे समस याचकांचे दारिद्र्य निवटिले भुभुजावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळय आज्ञा ठाण चळे रणी होण कुठार घाई भुरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कळ आकळे जेवी कर तळींचा आवळा जेने दान मेघे निवडले दरिद्र धुरुळ याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांची चित्त मयूर नृत्य करीत स्वानंदी ज्याचा सेना सिंधू देखून अद्भुत जळ सिंधू होय भीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवीन चळेजी ज्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिची स्वरूप
वर्णी सरस्वती विश्वोदने करुणिया जे लावणी सागरींची लहरी कंजनाक्षी बिंबाधरी मृदू भाषिणी विकस्वरे हंसगमना लहरी मध्या शशिवादना भुजंगविनी अलंकारा शोभा जिची तणू आणि दर्शन झळकती जेवी रेखाने बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागिरींचे रत्न जे निधान चातुर्यभूमीचे अंगीच्या सुवासन माये सदनांत जिचे मुखाब्ज देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालिते धनी पाहताना पुरेचे नूतन आणि ते परुणान मनसीचे आकर्षले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीतिकरण परिणयाची प्रार्थित स्वरूप शृंगार जाळ पसरून आकर्षले रूप मानस मीन या लागी दाशर राजा उठून पपनशी गेला तिचे पाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षसी आलिंगी उत्तम पुत्र फलप्रसवसी जगी अत्यानंद सर्व देखता तव ते शृंगार सरोवर माळे म्हणे बोले सुहासवदना मराळी बोले सुहासवदना वेल्हाळी म्हणे मी उपासेला शशी मोळी सर्व काळ व्रतस्तसे जे श्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा वृत्तस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषी हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगीन करुणयुक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिनम निरसूनम उत्तम काळी षोडरस अन्य भक्षण मग ललना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव कामामध्ये मत प्रचंड रती भरे प्रसुरोणी दुर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार घालत तप्त अत्यंत देशी कालावतीचे तणू पोळत रूप वेगळा होऊन पुसता कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंदवर्धिनी सकळ संशय टाकून मुळी होणी गोष्ट सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावतंस क्रोधे भरो निधी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने मज परम पवित्र मज दिला शिवपंचाक्षरी मंत्र मज दिला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता रात्र परम पावन पनित मी मग शतराते तव कलवर पाप संयुक्त अगम्य अगमनाची केले विचार रहित भक्ष तितके बक्षिले माझे श्री गुरुदय करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझं सप्तपशी अर्जुने घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवेने पूजले राजंती नरक दारुण एकता रावर अनुतापे करून सद्गती झाले म्हणे कलावती गुणगंभीर तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे ते जपे सर्वत्र महापापे भस्म होते ती म्हणे हे भूभुचंद्र माझे सांगावे नाही अधिकार मी वल्लभातो प्राणेश्वर गुरु निर्धारित माझा तरी यादव कुळ गुरु वरिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी माझे दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ दयाचे जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसेच आहे महाराज गर्ग मुनी त्याचे रूपशिष्ट शरण चावणी दीक्ष घ्यायची मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पात्र तात्काळ साष्टांग नमन कर कमला जोडीने उभा ठाकला अष्टभावे दाटून हृदय म्हणे शिव दीक्षा माझं देई म्हणे म्हणून पुढती लागे पायी म्हणे ते नाही भावारता यावरी तू गर्गमुनी कृतांत भगिनी तेरा येऊनी पुण्य वृक्षतळी बैसोने स्नान करवी यमुनीचे उभय त्यांनी करुणी स्नान अष्टसांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्न आणून अभिषेक केला गुरुसी दिव्यभरणी दिव्य वस्त्र गुरु पूजले रूप आदरे गुरु भगदक्षिणेचे भांडार दशराई समर्पिले तनुमन धनेचे उदार गर्गचरणी लागेल रूपवर असने गुरुसी वंचितेची पामरम ते दारुण निरय भोगते श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सरसपदा त्याचे ज्ञानतायामध्ये म्हणता गुरु ब्रह्मानंद न भजजून एक म्हणती गोतनमन धन शाशी म्हणता गुरुसे काय अर्पणाचे वर्म चांडाळ त्याचे षट ज्ञान कादान वदन पाहावे धिक ज्ञान धिक वैराग धिक साधन चतुर्वेद शस्त्रे आरापर्यंत धिक बटन द्यायचे जैसा खरं पृष्ठीवर चंदन शरीर दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंतुली मोजून इकडून तिकडे टाकते घाना अक्षरस गाडी नितर सेविती रसनावाळी की पात्रांत शर्करा साठविले परी गोडी नकळे त्या असो ते भविक कळ तैसा नव्हे तुम्ही शरण रूपाळ शौर्य निर्माण पूजन केले गुरुंचे उभा ठाकला करजोडन मग तो गर्ग हृदय धरण मस्तक हस्तक ठेवून शिवषडक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबुद्ध तरुणी अज्ञानतमत्यचे क्षणी निरसून नवल झाले अद्भुत मंत्रांच्या महिमान रायाच्या शरीरामधून कोट्यामध्ये काका निघून पळते झाले तेव्हा किती एकांचे पक्ष जळाले जर भडताचे बाहेर आले अवघीची भस्म होऊन गेली संख्या नाही द्यायते तैसे किंचित पडता कृशानं दग्ध होय कंटकवन तैसे काका गेले जोडून देखून रावणवर करे गुरुसी नमुनी पुसे रूप काका केचे निघाले माझे झाले दिव्य रूप निर्जरवणी आगळे गुरु म्हणे साक्षी आनंद जन्माची महापापे बाहेर निघाले का गुरुप शिवमंत्र परतपे भस्म झाली निष्पाप सारा रूपवर गुरुस्तवन करे वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र धन्य गुरु तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचपदांची झाडणी करून सावती केली मजरा गुण चारी दिव्या निरसन केले पावन गुरुराय 25 तत्वांचं मिळत त्यांचा संपूर्ण बहुतेक काळ क्रोध महेश सुर सबळ काम मित्राला दुसदुसी आशा मनुष्य तृष्ण कल्पना भ्रांती बोली न इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटमित मज होते ऐसा हा अवघा मायामुळे तेव्हा निरसेला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तुम सहस्र जन्मपर्यंत मज ज्ञानी झाले समस्त पापी जळाले असंख्यात काकरूपे देखून देखील म्या सुवर्णस्तेय भक्षभक्षक सुरापाना गुरुतल्पक परदारागमन गुरुनिंद कैसी नाना हात पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मचळक परनिंदा पशुहिंसक भक्तिहारक अस्त्र श्रीगम मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही दिव्यद्रोही प्रसादभेद लिंगभेद पाहिम पंक्तिभेद हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक माखंडमती नित्यवादक भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थापक श्रीलंपट दुराचारी कृतज्ञ परद्रव्यापहरक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक
बकध्यानी गुरुछळक बकध्यानी गुरुछळक मातृहंतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्ग दीन हत्यारी पहाती पैशून्य तृणदाह पडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गो विक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या व्यापी भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितले शूद्र पापे नाही गणली इतकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम मरण्य अर्देव पावलं उत्तम गुरु प्रतापे तरुळ निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवाला करुणी अपर ग्रामाचे आला दाशर रूपवर सवे कालावती परम चतुर केला उद्धर रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशांतून पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोटे देशांत आलिंगिता कलावतीचे नृपनाथ शशी यशी शीतळ वाटे शिवभजने लाविले सकल जन घरोघरी होते शिवकीर्तने रुद्राभिषेक शिवभोजने ब्राह्मण भोजने यथाविधी दाशर रायाच्या आख्यान जेहेली ही ती ऐकती करीती पठन प्रीती करुणे ग्रंथ संरक्षण अनुमोदन दिदीचे सुफळ त्यांचा संसार त्यांचे निजांगी रक्षित रक्षी श्री शंकर धन्य धन्य देजे नरशिव महिमा वर्णितीचे पुढे कथा सुरसफार अमृताहुने रसिक सार ऐकत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीजे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारुणी बाहे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने शिरीत धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नव्हे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिसुत सज्जन खंड प्रथमोध्याय गोढा श्री सांबन सदाशिवार नमसो हर हर महादेव शिव शिव शिव